हाय हॅलो आणि नमस्कार, मी आहे स्नेहा. तुम्ही पाहता स्नेहा होम मेकिंग गार्ड. आज आपण पाहणार आहोत दगडी खलबत्ता हा कसा तयार करायचा. जो आपण बाजारातून आणतो तो आपण डायरेक्ट वापरला तर त्यामधील जे कण असतात ते आपल्या मसाल्यामध्ये किंवा आपण ज्या वाटण करतो त्यामध्ये येऊ शकते. त्यासाठी आपल्याला खलबत्ता करणं खूप जरुरी आहे. त्यासाठी मी इथे खलबत्ता पाण्यामध्ये घालून धुवून घेत आहे. आता हा मी ऑलरेडी एकदा साबणाने धुवून घेतलेला आहे. ते मी तुमच्याशी शेअर केले नाही, परंतु त्याच्या आदल्या दिवशी मी त्याला चांगलं साबण लावून धुवून घेतलेला होता आणि रात्रभर कोरडे करून ठेवला होता. आता पाहू शकता मी असंच फक्त पाण्याने धुवून घेत आहे. आता हा आपल्याला खलबत्ता पुसून घ्यायचा आहे. पुसून आपल्याला एका सुक्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जे काही वाटेल ते त्यामध्ये व्यवस्थित वाटलं जाईल आणि आपला जो खलबत्ता आहे ना तो चांगल्या प्रकारे तयार होईल. इथे मी 1 चमचा साखर आणि भिजलेले तांदूळ घेतलेले आहेत. ते आपल्याला रात्री किंवा 1 तास अगोदर तुम्ही भिजून ठेवू शकता. ते आपल्याला हे खलबत्ता तयार करण्यासाठी वापरायचा आहे. हा मी आता खलबत्ता चांगला स्वच्छ करून पुसून घेत आहे. आता आपल्याला त्यामध्ये जे आपण भिजवलेले तांदूळ आहेत ना ते घालून द्यायचे आहेत. त्याच्या अगोदर आपण पहिला साखर घालून घ्यायची आहे. पाहू शकता आता इथं साखर आपल्याला चांगल्या प्रकारे वाटून घ्यायची आहे, जेणेकरून ती चांगली वाटली जाईल आणि ती पूर्ण सर्व बाजूला लागेल. आपल्याला ते असं व्यवस्थित चांगलं चेचून त्याची पूड करायची आहे आणि परत चारी बाजूलाही आपल्याला ते क्रश करायचं आहे. दोन्ही बाजून करू शकता, कारण की आपल्याला हा पुरा खलबत्ता तयार करायचा आहे. आता आपल्याला ते तांदूळ घालून द्यायचे आहे. भिजलेले तांदूळ घालून ते आपल्याला तेही चांगलं क्रश करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते चारी बाजूला क्रश होईल आणि पुन्हा आपला जो खलबत्ता आपण तयार करण्यासाठी घेतलेला आहे तो खूप छान प्रकारे तयार होईल. आता हे चांगल्या प्रकारे तुम्ही वाटण करून चारी बाजूने लावून घ्यायचं. मी दाखवल्याप्रमाणे करा. त्यामध्ये घाण दिसून येणार नाही, परंतु ती त्याच्यामध्ये आपल्याली जी दगडाची माती असते ना ती कणकण ती त्याच्यामध्ये असते. त्यामुळे आपल्याला तो चांगला खलबत्ता करून घ्यायलाच हवा. पाहू शकता इथे बघा घाण आहे दिसत आहे, ते दिसत नाही पर असतं. त्याच्यासाठी हा खलबत्ता तयार करणं खूप जरुरी असतं. नाहीतर तुम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट मसाला वाटायला गेला तर त्याच्यामध्ये जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात ते त्यामध्ये राहून जातात आणि आपल्या मसाल्यामध्ये ते करकरपणा येतो. त्यासाठी हा खलबत्ता तयार करायचा.
मिरची पाही वाटतो, याच्यामध्ये यापुढे मसाला वगैरे तो अत्यंत चविष्ट स्वादिष्ट होतो। आपण जो मिक्सरमध्ये वाटतो तो मसाला आणि दगडामध्ये वाटलेला मसाला त्याची चव ही निराळीच असते। तुम्हीही हा अनुभव घेतलेला असेल। असा एक अनेक खलबत्ता आहे, तो माझ्या माहेरी आहे, परंतु माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा घेतलेला आहे। आणि ही पद्धत जर तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि तुम्ही ही नवीन खलबत्ता आणत असाल तर ही पद्धत नक्की वापरा। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून झाल्यावर आपला जो दगडी खलबत्ता आहे ना, तो पूर्णपणे काळा दिसायला लागेल। ते थोडं मुरू द्यावं। 1-2 दिवस मुरलं की आपला तो खलबत्ता काळा दिसायला लागेल आणि आपला तयार आहे आपला खलबत्ता।